आता ही जी एकत्र ग्लोबल कम्युनिटी आली आहे, काही जागेवर 60 वर्ष झाली आहे, काही जागेवर आत्ता आली आहे. तुम्ही पण आता अमेरिकेला येणं पहिल्यासारखं सोपं नाही राहिलं, जे H1B1 जे आपण एक साधारण बघतोय आता. ॲक्चुअल खरं काय ते तुम्हीच सांगू शकता. परिस्थिती बट जी काही आपण वाचतो, एक चॅलेंज म्हणून का तुम्ही कसं बघता पुढच्या 8-10 वर्षात आपली कम्युनिटी ग्रो होताना का नाही होताना का सॅच्युरेट होताना? काय वाटतं तुम्हाला? तर, मला वाटत नाही असं कठीण झालंय. म्हणजे ऑफकोर्स त्या त्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना ॲडमिशन वगैरे त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे तर भेटतंच. पण एक मोठी अडचण आता अशी झाली आहे की तुम्ही फक्त शिक्षणासाठी आलात, तुम्हाला ते पर्टिक्युलर शिक्षण घ्यायचं आहे आणि परत यायचं आहे किंवा दुसरं काही करायचं आहे का नोकरी करायची आहे. ऑफकोर्स तो डिसिजन महत्त्वाचा आहे. आणि त्याच्याहून जर त्यांना नोकरीच करायची असेल तर नोकरीसाठी सध्या थोडं परिस्थिती थोडी कठीण आहे. कारण की बऱ्याचशा कंपनीज आणि आता AIच्या येण्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्यात की त्याचा कल असा झालाय की AIमुळे बऱ्याचशा नोकऱ्या हे ऑटोमेशनकडे जास्त वळल्यात किंवा त्या त्या एरियामध्ये त्याचं प्रमाण कमी होताना दिसतंय सध्या. आणि बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत. आता रिसंट मागच्या 2 महिन्याचं सांगितलं तर Amazon सारख्या कंपन्या, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या हे बऱ्याच मनुष्यबळ कमी करण्याच्या ह्याच्यावरती आहेत. तर त्यामुळे परिस्थिती थोडी कठीण आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कुठल्या टेक्नॉलॉजीवरती काम करताय हे त्याच्यावरती खूप डिपेंड आहे. म्हणजे एक सेक्टरमध्ये आहे, पण बाकी अनेक सेक्टर आणि इंडस्ट्री आहेतच जिकडे. आता मी मॅन्युफॅक्चरिंग मधून आहे. माझा IT दुरूनही संबंध नाहीये. तर आमच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे रिक्वायरमेंट्स आहेत ते आहे. पण तुम्ही जर कम्पेअर केलात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येणारे लोक आणि सॉफ्टवेअरमध्ये, ऑफकोर्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आमचं रिक्वायरमेंट 100चं असेल तर ते सॉफ्टवेअरमध्ये 10,000 आहे. त्यामुळे तो फरक नेहमीच असणार आहे, ते गॅप नेहमीच असणार आहे. कारण की आमच्याकडे आता साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सॉफ्टवेअर कंपनीज 10 निघू शकतील उद्या, पण मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज 10 नाही निघणार. कारण की त्याच्यामध्ये त्यांचं कॅपिटल आहे, तेवढ्या मशीन्स लागतील, तेवढं स्किल्स लागतील आणि तेवढं त्यांचं डिमांड असेल. तर हा जो गॅप आहे तो टेक्नॉलॉजी टू टेक्नॉलॉजी नेहमीच असणार आहे. तुम्ही सॉफ्टवेअर आज सगळ्या लोकांना जगाला काय दिसतं की अरे सॉफ्टवेअरमध्ये जॉब चाललेत म्हणजे सगळीकडेच जॉब, नाही, तसं काही नाहीये. हा गॅप लक्षात आला पाहिजे आणि त्या गॅप प्रमाणे त्या त्या सेक्टरमध्ये अजूनही रिक्वायरमेंट्स भरपूर आहेत. US मध्ये मी जसं म्हटलं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कंटिन्युअस रिक्वायरमेंट असतात. आणि आता जर त्यांनी म्हटलंय की विजा म्हणा, इमिग्रेशनमध्ये त्रास होतोय, पण आता जसं टॅरिफचा प्रश्न आहे, टॅरिफमुळे बऱ्याच गोष्टी अशा होत आहेत की इम्पोर्ट्सवरती बरंच हे आहे. पण त्यात स्थानिक प्रोडक्शन वाढलंय आणि तिथे रिक्वायरमेंट्स वाढलेल्याच आहेत. तर ते कुठं ना कुठं त्यांना कॉम्पन्सेट होत आहे. पण सध्या सॉफ्टवेअरमध्ये टेक्नॉलॉजीमुळे जो फरक पडतो तो मला वाटत नाही बाकीच्या गोष्टीमुळे फरक पडतो. इट्स ऑल टेक्नॉलॉजी रिलेटेड. आणि फार्मास्युटिकल ह्या रिलेटेड फील्डमध्ये पण अमेरिकेत बरंच डिमांड असतं, स्कोप आहे. तर त्यामुळे मला वाटतं ते टेक्नॉलॉजी वाईज ते इच इंडिव्हिज्युअल सेक्टरमध्ये बघायला हवं.